तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील रंभापूर येथील लहान बालकांचे कुलदैवत बालयोगी संत झोटिंग बाबांचा भव्य गुढीपाडवा यात्रा महोत्सव गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्ताने सकाळी 5 वाजता अध्यक्षांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर 9 वाजता गावातून पालखी काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीनंतर यात्रा महोत्सवासाठी उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दरम्यान या यात्रा महोत्सवासाठी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता ग्रामस्थांनी यावर्षी वाहनांची पार्किंग व भाविकांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था तयार केली होती। MCN न्यूज मराठीकरिता परमेश्वर हाटोळे, अकोट। पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अंतर्गत ग्राम रंभापूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा झोटिंग महाराज यात्रा मोठ्या उत्सवात साजरी पडत आहे। त्यासाठी आयोजकांनी बऱ्याच व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। पाण्याची व्यवस्था असो, सगळ्या प्रकारची जेवणाची व्यवस्था असो, पण हे असं करत असताना हा छोटा परिसर असला तरी या परिसरात जवळपास अकोट तालुक्यातून, दर्यापूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने भाविक येतात। जर फ्लोटिंग ग्राउंड बघितला तर दिवसभरातला 70 ते 80 हजार लोक दर्शन घेऊन जातात आणि एक गुण्यागोविंदाने हा त्यांचा सण जो उत्सव आहे तो साजरा करतात। त्यासाठी जवळपास आज पोलीस प्रशासनाकडून 80 लोक आपण बंदोबस्ताकरता लावलेले आहेत, 2 अधिकारी आहेत आणि या वेळ पाहतो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि यात्रा सुरळीत सुरू आहे। धन्यवाद। आलो 1 मिनिटाच्या आत आला, काय म्हणता? ओके ओके, झालं का? हो झालं। बरं बरं। मी प्रकाश शुक्रे, या संस्थेचा झोटिंग बाबा संस्थांचा सचिव आहे। झोटिंग महाराजांची सांगायचं झाल्यास झोटिंग महाराज बालयोगी संत आहेत। या ठिकाणी जे छोटे छोटे मुलं असतात, लहान मुलं जे 1 महिन्यापासून जन्माला येतात, त्यांच्या तीर्थप्रसादानं तब्येती बऱ्या होतात अशी महाराजांची आख्यायिका आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा महाराजांवर याविषयी दृढ विश्वास आहे। लहान लहान मुलांच्या साठी हे महाराज विशेष प्रसिद्ध आहेत। या महाराजांचं महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेही दुसरी शाखा नाही, हे मुख्य ठिकाण आहे। या ठिकाणी महाराजांचं अवतार कार्य नाही आहे। या ठिकाणी जो स्पॉट आहे या स्पॉटवरच चमत्कार आहेत। जे भक्त आपले श्रद्धेनं तिथं येतात आणि महाराजांकडे जी मनोकामना व्यक्त करतात ती त्या क्षणापासून पूर्ण व्हायला लागते। या ठिकाणी आलेला प्रत्येक भक्त हा आमच्याशी म्हणजे मंदिर प्रशासनाशी अतिशय सौजन्यानं वागतो आणि या हा जो भव्य यात्रा महोत्सव राहतो यामध्ये अकोट ग्रामीण पोलीस जे आहेत ते आम्हाला दरवर्षी फार मोठं सहकार्य करते। शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत करते आणि त्यांचं सहकार्य, आमच्या भक्तांचं सहकार्य आणि संस्थेने घेतलेली मेहनत या सर्वांच्या सहकार्यामुळं फार फळाला येते आणि हा जो उत्सव अतिशय शांततेत समाधानानं पार पडतो आणि आमचा भक्त आनंदी मनानं घरी वापस जातो आणि परत महाराजांच्या दर्शनाला वर्षातून केव्हा तरी इथं हजेरी लावतो। हा, मी राजविलास जगन्नाथराव गीते, राहणार रंभापूर, पण मी सर्व्हिसच्या कारणामुळे मी अकोला येथे गेलो आणि गुढीपाडव्याला दरवर्षी मी श्री झोटिंग महाराज यांची भव्य यात्रा भरते, आवर्जून उपस्थित राहतो कारण की त्यांचे तसे महत्त्व पण खूप आहे। आमच्या गावातील बरेचसे बाहेरगावी गेलेले लोक आहेत ते आवर्जून रंभापूरला गुढीपाडव्याच्या दिवशी येतात कारण की त्यांना तशी महाराजांची प्रचिती आलेली आहे आणि हे एक झोटिंग महाराज हे एक चमत्कारिक असं बालयोगी म्हणून एक संस्थान आहे आणि महाराज प्रत्येक भक्तावर आशीर्वाद रूपाने आशीर्वाद देतात। माझे वडील जे जगन्नाथराव शामराव गीते हे आधी त्यांनीच हे सांभाळलेलं होतं। त्यांनी धुरा सांभाळल्यानंतर आमचे मोठे भाऊ दादाराव जगन्नाथराव गीते पोलीस पाटील हे आता अध्यक्ष आहेत संस्थांचे आणि संस्थांचे आम्ही सर्व भाऊ इथं आम्ही महाराजांना जे आमच्या परीनं होईल त्या परीनं आम्ही त्यांना सेवा देतो। गुढीपाडवा ही एक सर्वात मोठी यात्रा असते
आणि तसे पौष रविवार पण असतात, पण सर्वात मोठी यात्रा गुढीपाडवा ही राहते. त्यामुळे आम्ही आवर्जून इथं महाराजला भेटतो.